संजयनगर हा प्रभाग केवळ निवडणुकीचा नाही तर स्वाभिमान, विकास आणि भविष्यातील सांगलीच्या राजकारणाचा निर्णायक रणांगण ठरत असल्याचे चित्र वसंतदादा साखर कारखानासमोरील जाहीर सभेत स्पष्ट झाले. भाजप नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी भावनिक आणि आक्रमक शैलीत मतदारांशी संवाद साधत प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवल्यानंतर काँग्रेसकडून निलंबन झाले, मात्र त्या संघर्षानंतरही आपल्यासोबत शेवटपर्यंत उभे राहिलेले कार्यकर्ते आणि नगरसेवक आज भाजपमध्ये ठामपणे कार्यरत आहेत. हीच खरी राजकीय ताकद असल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले. संजयनगरमध्ये आता बदलाची लाट असून हा प्रभाग विकासाच्या दिशेने नेण्यासाठी भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेला नीता केळकर, पृथ्वीराज पवार, माजी महापौर कांचन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सांगलीसाठी अनेक विकास योजना जाहीर झाल्या असून त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपला महापालिकेत बळकट करणे गरजेचे असल्याचे जयश्री पाटील यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज पवार यांनी सांगितले की कोल्हापूर विमानतळ, IT पार्क सारख्या विकास प्रकल्पांमुळे संपूर्ण परिसराचा चेहरा बदलणार असून त्यासाठी भाजपचा विजय अत्यावश्यक आहे. महापालिकेच्या निवडणुकीतील पहिला विजयाचा गुलाल संजयनगरमध्ये उधळला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनोज सरगर म्हणाले की कोणावरही टीका न करता संजयनगरचा कायापालट हाच आपला एकमेव अजेंडा आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेला नीता केळकर, माजी महापौर कांचन कांबळे, संजय कांबळे, शुभांगी साळुंके, सविता रुपनर, कृष्णा आलुदर, महेश साळुंके, माजी नगरसेवक शीतल पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 218 मेगावॅटचे सोलर पार्क चालू आहे काम, त्यातले 150 मेगावॅट चालू झालेले आहे. दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळते. हे आमच्या खात्याची जी कामं आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजी ह्याचं खूप पुढे आहे आणि इतका विजनरी नेता आहे की महिलांच्या अत्याचाराच्या मध्ये जे सरकारी वकील नेमले त्यांना असं पूर्वी काय व्हायचं, सरकारी वकील नेमायचे, ते काम करो न करो, गुन्हेगार सुटो, काही नाही, अकाउंटेबिलिटीच नाही. आता देवेंद्रजी असं केलंय, सरकारी वकील असेल 3 वर्ष त्यांना जर शिक्षा, किती शिक्षा लावल्या ज्याला अपराध सिद्धता म्हणतात, त्याचा दर काय आहे त्याच्यावर बघायचं. जर त्यांना शिक्षा लावलेली नसल्या त्याला घरी पाठवणार. आणि त्यामुळं आज तुम्ही बघा आपला महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचाराचा अपराध सिद्धतेचा दर हा 58% इथपर्यंत आलेला आहे. हा 1 नंबरचा प्रभाग होईल. त्यामुळे शिवसृष्टी असू दे किंवा डिजिटल शाळा असू दे किंवा आपल्याला बऱ्याचशा आता गोष्टी मी सांगितल्या, तर आपले हे 4ही नगरसेवक आहेत, तर हे निश्चितच काम करणारे आहेत आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या भागाचा विकास करणारे आहेत. आणि ह्याच्या मागे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. कारण आता परवाच सभा झाली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपल्याला सांगलीत काय काय आपण करणार आहे. तर IT पार्क झाल्यामुळे आपल्या इथल्या मुलांना सगळ्या रोजगार मिळणार आहे. तसेच आपल्याला नेहमी पुराचा धोका असतो, तर तो पुराचा धोका सुद्धा आता होणार नाहीये. तर अशी बरीचशी कामं आहेत, शासनाच्या योजना आहेत, केंद्रात असेल राज्यात असेल. हे भारतीय जनता पार्टीच आता सत्ता आहे. त्यामुळे आपल्याला जर या सगळ्यांना निवडून देऊन महानगरपालिकेत पाठवायचं असेल व आपल्या सांगलीचा विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी या 4ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं, अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. महानगरपालिकेत 1,00,000% भाजपची सत्ताच येणार, ह्याच्या पलीकडे दुसरं काय होणार नाही. आणि हे मी सांगतो, या वार्डातून 4ही नगरसेवक हे भाजपचेच निवडून येणार, हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो. लोकसभेला पळालो सगळीकडे. त्या माणसावर माझा जीव हाय तर हायच होताच त्यावेळी, पण काय आता विरोधात आहे. आपण इतका त्या माणसाला जीव लावला, मला लास्टपर्यंत वाटत होतं की नाही, घरातला माणूस माझ्या विरोधात उभा करणार नाही, कारण मी सुद्धा घरातला माणूस होतो. राजकारण वेगळं, त्या गोष्टी वेगळ्या. पत्रकार बंधूंची इच्छा असते मी काहीतरी बोलावं, विरोधात बोलून
की कुणावर तर टीका करून मला निवडून यायचं नाही, मला कामाच्या जोरावर निवडून यायचं आहे, कुणाच्या तरी विरोधात बोलून मी राजकारण करणारा माणूस नाही. मी प्लेन माणूस आहे. मला लोकांच्या मनात राहून, लोकांच्या सेवेत राहून राजकारण करायचं आहे. 5 वर्षाचं माझं धोरण मला लोकांच्या समोर मांडायचं आहे. ते धोरण लोकांना आवडलं तर लोक मला निश्चित निवडून देतील. आणि मला वाटतंय की एवढ्या ताकदीनं लोक माझ्या मागं राहिल्यात, कारण एकच काम आहे की त्यांना वाटतंय हा मनुष्य आपल्यासाठी काहीतरी करेल, हे पॅनल भारतीय जनता पार्टीचं आपल्यासाठी काहीतरी करेल, म्हणून ही लोक माझ्यासोबत